सुरुवातीपासूनच मला भांडे खेळायची किंवा घरची कामं करायची, बांगड्या घालायची, स्वयंपाक करायची, पाणी भरायची, म्हणजे अशी जी स्त्रियांची कामं होते ते मला आवडायची. म्हणजे तृतीयपंथी आम्ही सुद्धा एक माणूसच आहोत. आमच्या रक्तात पण लाल रंगाचंच रक्त धावतं किंवा आम्हालाही माणूसच आहे. म्हणजे असं सांगता येईल की एक वंशाचा दिवा जसं जन्माला येतो आणि मुलगा आहे, तसंच माझं बालपण गेलेलं. त्या म्हणजे जेव्हा जेव्हा लिहितं किंवा इमोशनल स्टोरी मला आठवतात, तर त्यावेळेस मला त्या गोष्टी प्रत्यक्षात डोळ्यासमोर दिसतात. मला वाटतं की बलात्कार फक्त शारीरिक नसून मानसिकही होतो, की तृतीयपंथीचा अनुभव करताना हे मराठीपैकी नाही. लिहिताना मला असं करावं लागेल की माझे इमोशन इतरांपर्यंत कशी पोहोचतील आणि त्यांच्या काळजापर्यंत कशी पोहोचतील हे लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेल. आम्हाला ऑलरेडी पैसा मिळतोय टाळीबाजूला. मला जॉब करायची गरज नाही. जेव्हा मी 40 ते 1,00,000 रुपये महिन्याचे टाळीवाजून करत असेल तर मी 10,000ची नोकरी करते. पण मला असं वाटतं की मी माझ्या तृतीयपंथी बांधवांनाच सांगेल की तुम्ही 10,000 कमवणे तर प्रतिष्ठित नागरिक नाही. टाळी मागाल तर तुम्हाला लाखोतच जाल. त्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही 10,000ची नोकरी जर केली तरी सन्मानाने जगू शकता. समाज हा आम्हाला एक्सेप्ट करतोच असं नाही. कारण समाज फक्त तोंडावर म्हणतो की आम्ही तुम्हाला एक्सेप्ट करतो, तुम्ही आमच्या सहभागी व्हा. पण कशी? यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिली जाणारी प्रतिष्ठित शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप यंदा चंद्रपूरची पारलिंगी कार्यकर्ता व लेखिका विजेंद्र टेंभुर्णे यांना जाहीर झाली आहे. 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे शरद पवार यांच्या हस्ते ही फेलोशिप त्यांना प्रदान करण्यात आली. 2021 साली सुरू झालेल्या या फेलोशिपसाठी पहिल्यांदाच पारलिंगी लेखिकेची निवड झाली आहे. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. पारलिंगी म्हणून ओळख स्वीकारल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण या सगळ्यांवर मात करत त्यांनी शिक्षण, लेखन आणि सामाजिक कार्याची वाट कधीच सोडली नाही. त्यांना मिळालेल्या फेलोशिपच्या निमित्ताने आणि एकंदरच त्यांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी बाई माणूसने त्यांच्याशी साधलेला हा संवाद. जय हिंद. मी विजेंद्र टेंभुर्णे, सामाजिक कार्यकर्ते, तृतीयपंथी आहे. माझे असे अनेक कामं सुरू असतातच समाजात कार्य करणारे. मी प्राध्यापक आहे सुशीलाबाई रामचंद्र मामडा कॉलेज येथे आणि समाजाला प्रबोधन देण्यासाठी तृतीयपंथीयांचे जे LGBTQI+ याबद्दल काही जनजागृती करायची असते तर मी नेहमीच करत असते. धन्यवाद बाई माणूस तुमच्या सर्व टीमचे की मला माझे अनुभव आणि माझा जो प्रवास झालेला आहे तो इथे मांडण्यासाठी तुम्ही मला प्रोत्साहन करून इथे बोललात, त्यासाठी मनापासून एक अभिनंदन. प्राध्यापक बद्दलचं मी सांगायचं जर इच्छिते तर प्राध्यापक मी जस्ट आत्ताच झालेले आहे 1-1.5 वर्षाआधीच. याच्या आधी लेखिका म्हणून निवड जर स्वतःची करायची असेल तर जो माझ्यावर झालेला अन्याय, अत्याचार मी असं कुणाला सांगू शकत नव्हते. तर त्याचं एक माध्यम म्हणून मी लेखन सुरू केलं होतं, जो माझं शस्त्र बनलेलं आणि त्याच्यामुळेच मी इथपर्यंत पुढे येण्याचा प्रयत्न करत होते. आणि गोष्ट अशी होती की काही कालांतराने जेव्हा लेखन करायचा प्रयत्न करत होते तर घरच्यांचा जो त्रास जाणवत होता मला नेहमी, तो लेखनात काढून मांडायचे आणि घरच्यांना काही दिसलं तर ते फाडून टाकायचे. पण परत आणि सतत ते लिखाण काम सुरू ठेवलं मी. काही म्हणजे लपवून ठेवायचे आणि दाखवत राहायचे की आता मी काहीच लिहित नाही आहे, त्यांना जाणवू द्यायचे नाही आणि स्वतःचं ते जे लेखन काम होतं ते सगळं वेगळं ठेवून पण तरीसुद्धा त्याची काय म्हणता येईल की बळजबरीपणाने शोधून, काढून, फाडून, जाळून सगळे टाकले लिखते. आणि या लेखनासाठी मग मी बंद केलेलं होतं. एक असं म्हणता येईल की रोजचा जो प्रवास असतो आपला तो लिहून काढायचा असं मला कोणीतरी सांगितलं होतं. एक शाळेतली टीचर होती माझ्या, जी क्लास टीचर होती माझी, त्यांनी असं मला सांगितलं होतं की जेव्हा आपण लेखन करू तर तो तुझा जो त्रास आहे किंवा दुःख आहे तो दूर होत जाईल, असं त्यांनी मला समजावून सांगितलं होतं. पण परंतु काय झालं ना की रोजचं लिहिणं शक्य नव्हतं, कारण घरात सगळे असायचे, वातावरण वेगळं असायचं आणि रोज लिखाण काम करणं म्हणजे माझ्यासाठी एक अडचणीची बाब होती. त्यामुळे मी लेखन थांबवून दिलं होतं. पण काही लोक असे जोडलेत की त्यामुळे मला परत ते प्रोत्साहन त्यांनी दिलं की तू लिही.
आणि मोठे तू याच्यातून काहीतरी वेगळी करू शकतेस. म्हणजे जो तुझा प्रवास आहे इतर तृतीयपंथांना ऐकून किंवा तुझ्या लिखाणातून असं काहीतरी वेगळं लिहून तृतीयपंथांना एक समाजात आपल्या समाजात कसं आणता येईल किंवा म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो कसं बदलवता येईल असं त्यांनी मला समजावून सांगितलं. मी नाव मेन्शन करेलच असं नंतर की हे म्हणजे साई यांचे याच्यात मला साथ देणारे अनेक लोक आहेत. पण नेमकेच काही लोक जे आहेत एक दोनच बोटावर मोजण्यासारखे की ती मला नेहमी मदत करत असतात. आणि इन्स्पायर फेलोशिपचं जर म्हटलं तर फेलोशिपसाठी मी अर्ज जेव्हा केला म्हणजे मला आशिष वाघमारे दादांनी सांगितलं की ही फेलोशिप अशी असते. त्यांनी माझा खडतर प्रवास थोडासा ऐकला 2 मिनिटं फक्त. त्यांना असं वाटलं की तुझं जिवंत वेदना आहे तर तू इथे मांडशील तर तुझ्या इथे तृतीयपंथ बांधवांना काहीतरी वेगळं एक रस्ता मिळू शकेल असं त्याला वाटलं. तर त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर मी विचार केला की म्हणजे रात्रभर झोपलेच नाही. खूप विचार केला. खरंच द्यायचं का? म्हणजे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगायच्या का? ते गरजेचं असेल का? ते सांगितल्यानंतर घरच्यांचा माझा दृष्टिकोन कसा असेल? मग मला घरात ठेवतील का? किंवा समाज मला ॲक्सेप्ट करेल का? मग समाज समाज म्हणजे माझ्याकडे कसे नजरेने बघतील? हा खूप विचार आला. पण एक मार्गदर्शन करणारे आपल्याकडे नेहमीच असतात. त्यांचं एक मार्गदर्शन मला खूप आवडलं. तर त्यामुळे मग मी फेलोशिपला अर्ज केला. पण विचारही केला नव्हता की ही फेलोशिप मला मिळेल. कारण अनेक लोक या फेलोशिपमध्ये फॉर्म भरत असतात आणि मला तरी वाटतं की माझ्या ऐकण्यावर आलं की 2-2, 3-3 वर्ष फॉर्म भरतात पण त्यांचे एक्सेप्टच नाही होत फॉर्म. आणि माझा एक्सेप्ट सहजपणे झाला. आणि त्याच्यातही अशी गोष्ट होती की तिथल्याच एक सरांनी मला फोन केला आणि तुझा फॉर्म हा आधीच एक्सेप्ट झालेला होता. फक्त आम्ही काय म्हणतात नियमामुळे तुला सांगितलं नाही. तर त्याचा मला खूप मोठा आनंद झाला. आणि जेव्हा ही फेलोशिप मला प्रदान झाली म्हणजे जाहीर झाली की मला ही फेलोशिप मिळणार आहे तेव्हा खूप आनंद झाला. म्हणजे मी तो आनंद शब्दात नाही मांडू शकत असं मला वाटतं. सुरुवातीला मी माझ्या आईला सांगितलं की ही अशी अशी फेलोशिप आहे ज्यात मला हे सगळं लिहायचं आहे आणि लिहावं लागणार आहे. म्हणजे माझं फक्त अनुभव कथन नसून इतर तृतीयपंथांना कुठल्या नजरेने बघतील किंवा समाज आमच्या नजरेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल ह्या सगळ्या गोष्टी त्यात मी नमूद करणारच आहे आणि करते आहे. सुरुवात झालीच आहे माझी सगळीच. पण काय होते ना की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला अनेक गोष्टी आठवून लिहावं लागतं. पण काही चित्रीकरणं किंवा काही पेजेस माझ्या हाते सांभाळून ठेवलेले जे मी लिहून ठेवले होते. की एक मला सांगितलं होतं कोणीतरी की तू पुस्तक लिही. तुला म्हणजे खूप बरं वाटेल. मी म्हटलं पुस्तक कसं आपण जीवनावर नाही लिहू शकत. मला तेवढं इन्फॉर्मेशन नव्हती याच्याबद्दल. तर मी काय केलं की रोजचं आपलं जे जीवन घडणं असतं ते लिहून काढायचे. पण नाही जमलं मला ते. मी 1 दिवस लिहायचे आणि 10 दिवस ठेवायचे. मग ते सोडून दिलं मी कुठेतरी लिहिणं. त्यामुळे मग या सगळ्या गोष्टी चालत गेल्या. आणि फेलोशिप मला जे आता 14 तारखेला प्रदान झालीच. तर अनेक गोष्टी आहेत ज्यात मी मांडण्याचा प्रयत्न करेन. ज्या गोष्टी तृतीयपंथांच्या बद्दलच्या माहितीच नाही लोकांना. एक तर त्याच्याबद्दलचं अनुभव असं सांगेन वेगळं की तृतीयपंथांचं अनुभव कथन हे मराठीपैकी नाही. हा वेगळा भाग होता. सगळ्यांनी म्हणजे सांगितलेल्या स्टोरी कोणी शब्दांकन करून देतो वेगळे माणूस, कोणाच्या कविता ह्याच्या प्रकाशित झालेल्या आहेत. पण अनुभव कथन असं कोणाचंच नव्हतं. तर याबद्दलचे मला मार्गदर्शन करणारे अनेक लोक मिळाले. परंतु याच्यातून शिकण्यासारखं जर म्हटलं तर जर जे मी मांडणार आहे ते प्रत्येक तृतीयपंथांना सारखंच जगावं लागतं असं नाही. जे घरातले फायनान्शियल कंडिशन त्यांची चांगली असेल त्यांना हा त्रास नाही होत जो मला होतो. कम्युनिटीमध्ये जे जुळून असतात म्हणजे एका ग्रुपमध्ये जे राहतात त्यांचं जगणं त्यांचं वातावरण खूप वेगळं असतं. पण मी कशी घरातच राहते त्यामुळे माझं जगण्याचं वातावरण किंवा मी जे जगतेय हा खूप वेगळा असेल म्हणजे वेगळा आहे. तर त्यामुळे मला लोकांना असं सांगायचं की तृतीयपंथी नुसतंच टाळी वाजवून भीक मागणं किंवा पैसे कमवणं याच पुरता नाही किंवा सेक्स वर्करचं काम करेल याच पुरता नाही. तर लिखाणातून नवीन गोष्टी काही मांडता येतील. एक लेखिका होऊन मला सगळ्या गोष्टी सांगता येतील असा प्रयत्न करते मी की तृतीयपंथांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी दूर झाल्या पाहिजेत. म्हणजे मी जर हे पुस्तक जर लिहिते किंवा अनुभवकथन लिहिते
तर त्यामार्फत त्यांनी ती प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या प्रवाहात येतील, हा माझा मेन उद्देश आहे. मी अभिवादन करेल डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना, कारण यांच्याचमुळे मला जगण्याचा एक अधिकार मिळत आहे. यांनी जो दिलेला आम्हाला संविधान, त्याच्यामुळे मी खूप प्रभावित झाले संविधानात. कारण अनेक गोष्टी अशा लिहिल्या आहेत की लोकांना काही गोष्टी मान्य नसतात, काही गोष्टी मान्य असतात. पण यांचा जो बुद्ध आणि धम्म आहे, बुद्ध आणि त्यांचा धम्म, या कथेतून म्हणा किंवा कथा नाही म्हणता येणार, पण हे जे पुस्तक आहे, या पुस्तकातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाला माणसासारखं कसं समजेल किंवा जपून नेईल, ह्या गोष्टी मला तिथून शिकता आल्या. म्हणजे तृतीयपंथी आम्ही सुद्धा एक माणूसच आहोत. आमच्या रक्तात पण लाल रंगाचंच रक्त धावतं किंवा आम्हालाही हाड मासच आहे, वेगळ्या गोष्टी काही नाहीच. तर लोकांनी आम्हाला वेगळे का समजतात, मला त्या गोष्टीवर म्हणजे त्या पुस्तकातून खूप अशी वेगळी प्रेरणा मिळाली की एक जगण्याचा अधिकार मला त्या पुस्तकातून जाणवला की आपण एक माणूस म्हणून उच्चगणनीय नाही, पण आपल्या सामान्य जीवनात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या लाभ घेऊन आपल्या जीवनाचा अधिकार, जगण्याचा अधिकार किंवा शिक्षणाचा अधिकार जो आम्हाला मिळत नव्हता, तो त्यांनी मला म्हणजे आम्हाला मिळवून दिला. आणि बाबासाहेबांबद्दल मी काही सांगू, कारण त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे आणि मला काही बोलायचं असेल तर त्यांच्यावर मला अभ्यास करावा लागेल, तेव्हाच मी काहीतरी बोलू शकेल. बुद्ध आणि त्यांचा धम्म यांच्याच म्हणजे या पुस्तकावरूनच मला प्रेरणा मिळाली की मी एक प्रतिष्ठित नागरिक किंवा फेमस होण्यासाठी नाही, तर समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, यासाठी आपण काहीतरी करा. समाजामध्ये स्त्रियांसाठी करणारे भरपूर लोक असतात, पुरुषांसाठी पण करणारे अनेक लोक असतात, पण तृतीयपंथांसाठी करणारे फक्त नामवंत काही लोक संस्था पुढे करण्यासाठी, फेमस होण्यासाठीच करतात. पण आतून, मनातून किंवा अपेक्षा न बाळगता काम करणारे हे मला कधीच दिसले नाही. त्यामुळे मला असं वाटेल की मी ॲज अ तृतीयपंथी आहे, तर तृतीयपंथासाठी काम करावं. बालपण हा खूप आनंददायी होता. म्हणजे असं सांगता येईल की एक वंशाचा दिवा जसं जन्माला येतो आणि मुलगा आहे, तसंच माझं बालपण गेलेलं. म्हणजे बाबा छान प्रेम करायचे, आई पण प्रेम करायची. भलेही माझं 5वी म्हणजे सगळ्यात शेवटीचा नंबर असेल, पण सगळ्यात जास्त लाडकं मी होते. म्हणजे बाबा मला स्वतःच्या ताटावर घेऊन बसायचे, जेवण घालायचे, म्हणजे जेवण करून द्यायचे, चारून द्यायचे, किंवा मोठी ताई होती ती अंघोळ घालून द्यायची, प्रेमाने हात फिरवायची. मला थोडंसंही लागलं खुपलं की तीच बघायची. माझ्या आईला खूप असा त्रास होता, म्हणजे एक सरळ सांगितलं तर मला 2 आई आहेत आणि 1 बाबा. सो त्यामुळे, आणि त्या सख्या बहिणी आहेत दोघेही, तर त्यामुळे त्यांचे भांडणं तंटा सुरू असायचे. बाबाशी भांडणं व्हायचे, तर मग आई माहेरी जायची वारंवार, मग मला इथे एकटंच राहावं लागत होतं. तर त्यामुळे मग बालपण माझा वयाच्या 8व्या-9व्या वर्षापर्यंत खूप चांगला गेला. मला कसलाही त्रास नव्हता. म्हणजे जो इतर मुलांचा असतो तसंच माझा पण होता. पण त्यानंतर थोडंसं वयात नाही म्हणा, पण शरीरात काही वेगळ्या पद्धती जाणवायला लागल्या. बालपणातच हो, माझं बालपणच होतं ते पण, की खूप भयानक कृत्य घडत गेले, जे मी इथे नाही मांडू शकत. असं सांगायचं म्हटलं तर मी अनुभव कथन माझं लिहितच आहे, तुम्ही त्याच्यामध्ये वाचूच शकता. परंतु थोडंफार सांगेल मी. काही लैंगिकदृष्ट्या माझ्यावर अत्याचार झाले वयाच्या 9व्या वर्ष 10व्या वर्षापासूनच. आणि मानसिक, मला वाटतं की बलात्कार फक्त शारीरिक नसून हा मानसिकही होतो. तर त्यामुळे काय होतं ना की मानसिक जेव्हा शारीरिक बलात्कार होतो आपण, तर हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण आपल्या सगळ्या गोष्टी दूर करू शकतो, परंतु मानसिकदृष्ट्या आपण हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यात जाऊन आपण दूर नाही करू शकत. तो जो त्याचा त्रास होता, तो मी स्वतःला नेहमी एकटे करत गेले. कारण आई आजारी पडली. जवळपास मी वयाच्या 9व्या-10व्या वर्षी माझी आई आजारी पडली. तिला टीबीची बिमारी झाली, तर ती माहेरीच असायची. ती जवळपास 2-2, 4-4 महिने यायचीच नाही. पण त्या काळात काय झालं की सुरुवातीपासूनच मला भांडे खेळायची किंवा घरची कामं करायची, बांगड्या घालायची, स्वयंपाक करायची, पाणी भरायची, म्हणजे अशी जी स्त्रियांची कामं होते ते मला आवडायची. सो माझी जी मोठी आई होती ती आवडीने मला करू द्यायची, परंतु याचा कधी उपयोग करून घ्यायचे हे मला कधी कळलंच नाही.
म्हणजे असं सांगायचं म्हटलं तर तो मी आनंदाने करायचे, पण नंतर त्याचा उपयोग करू लागले ते लोकं. तर त्यामुळे काय झालं ना, की मला थोडाफार त्रास व्हायचा. कारण शाळेत जातेवेळी काय व्हायचं, की एकदा मॅडमने असं म्हटलं, की म्हणजे तुझी यायची रोजची वेळ कितीची आहे? मी म्हटलं 10ची. तर मॅडमने मला प्रश्न केले, की "तू किती वाजता येतेस?" म्हटलं 11 वाजता. कारण काय आहे? मग मला त्यांना म्हणजे सांगायची गरज नव्हती, पण मला सांगावं लागलं, की मला घरची कामं करून शाळेत यावं लागतं आणि वय माझं जवळपास 10 वर्षाचं होतं, 9 वर्षाचं होतं. एवढंच लहान होते मी. तर त्या वेळेपासूनच मग माझा तो वेगळा प्रसंग सुरू झाला. आनंदाच्या गोष्टी माझ्या फक्त वयाच्या 7व्या-8व्या वर्षापर्यंतच होत्या. कारण शिक्षणाची ओढ असल्यामुळे मला असं वाटायचं की मी केव्हा-केव्हा शाळेत ॲडमिशन मला देतात आणि केव्हा-केव्हा मी म्हणजे शिक्षण सुरू करते. तर घरच्यांना असं वाटायचं की करून द्यावं याचं ॲडमिशन. मला घेऊन गेलेत, शाळेत घेऊन गेलेत आणि शाळेत घेऊन गेल्यानंतर आधीच्या म्हणजे जोपर्यंत आपण कानाला हात लावत नाही तोपर्यंत ॲडमिशन नाही भेटायची. सो मला वापस यावं लागलं शाळेतून. मला ॲडमिशन नाही मिळालं. तर मग जेव्हापर्यंत कानाला हात लागले नाही तोपर्यंत ॲडमिशन मिळालंच नाही. पण तरी पण सुरू ठेवला. म्हणजे एकदा असं झालं होतं की बाबाला अभ्यास हा अत्यंत प्रिय होता. त्यांना खेळखोर तर ठीक आहे, पण अभ्यास करणारी मुलं फार आवडायची. तर त्यामुळे काय झालं की त्यांनी एकदा मला ABCD विचारली आणि जी मला अवगत म्हणजे समजतच नव्हती. त्याच्या अक्षराची मला समजच नव्हती. तर त्यामुळे काय झालं, की मला आलीच नाही ती ABCD किंवा बेरीज असेल, वजाबाकी असेल, ती मला नाही आली. तर त्यामुळे बाबांनी मला एका दरातून दुसऱ्या दरापर्यंत फेकून दिलं. तर त्यामुळे म्हणजे आई दोन्हीही रडायला लागल्यात, की आता माझा मुलगा मरण पावला, आता नाही वाचणार, म्हणजे मरतोय, जिवंत नाही राहणार. खूप जोरात फेकून दिला होता. तर तो त्रास नाही म्हणता येणार. म्हणजे मला असं वाटतं, की एकतर समज नव्हती मला. परंतु बाबांनी ती गोष्ट समजून घ्यायला होती, की आपणच शिकवलं नाही मुलांना, तर ते कसं येईल? मग त्यानंतर ॲडमिशन वगैरे मिळालं शाळेत. मग शाळेत ॲडमिशन मिळाल्यानंतर मग सुरू झाला प्रवास. पण 9वी नंतरचा जो प्रवास मी तुम्हाला आताच सांगितलेलं, की जो खडतर सुरू झाला, तो मला वाटतं, की आजही सुरूच आहे. म्हणजे बालपण काहीच वर्ष थोडं बरं गेलं. त्यानंतर नाही म्हणता येणार, की चांगलं होतं. लिहिताना काय होतं, की इमोशन आणि जे अत्याचार म्हणेल, हे लिहिण्याचा फार वेगळा कन्सेप्ट असतो. तर मांडण्याची पद्धतही मला थोडीशी वेगळीच ठेवावी लागेल. तर काय होतं ना, की जेव्हा आपण लिहितो, इमोशन्स मी वाहून जाते. कारण त्यावेळेस मला लिहिताच येत नाही, की इमोशन एवढे वाढतात, की अश्रू थांबेनाच होतात. मग त्या अश्रूंना थांबवण्यासाठी मला ते लिखाणकाम त्यावेळेस ठेवून द्यावं लागतं. म्हणजे डोळ्यातनं अश्रू येणं, की मग ते म्हणजे जेव्हा लिहितं किंवा इमोशनल स्टोरी मला आठवतात, तर त्यावेळेस मला त्या गोष्टी प्रत्यक्षात डोळ्यासमोर दिसतात, की आत्ता होतंय ते माझ्यासोबत आणि तसं समजून मला लिहावं लागतं. पण याच्यातही पारदर्शीपणा जर ठेवतो म्हटलं मी, तर काही गोपनीयता मला ठेवावंच लागणार आहे. मी प्रत्यक्षात ते उलगडून नाही सांगू शकत. तर लिहिताना मला असं करावं लागेल, की ज्या इमोशन्स आहेत, ते माझे इमोशन इतरांपर्यंत कसे पोहोचतील आणि त्यांच्या काळजापर्यंत कसे भिडतील, हे लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन. मला असं वाटतं, की मी जे काम करतीये आणि साहित्य, लेखन किंवा कला सगळ्या गोष्टी पकडून जर विचार केला, तर तृतीयपंथीयांमध्ये कला ही जन्मजात असते. असं कुठल्याच तृतीयपंथी नाही, की ज्याला कुठलीच कला येत नाही. कारण स्त्री आणि पुरुष जर विचार केला, तर पर्टिक्युलर बॉडी स्ट्रक्चर जर विचार केला, तर काय होतं, की जर त्याला अवयव सगळे असतील आणि सगळ्याच कमी असतील, पण त्यांना कलाही नसते. आणि तृतीयपंथीमध्ये जर शारीरिकदृष्ट्या जर एखादी वस्तू कमी असेल, पण त्याच्यात कला भरपूर प्रमाणात असतात. त्या कलांचा त्यांनी वापर असं करायला माझ्या मताने असं करायला पाहिजे, की प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊ शकतात किंवा काही प्रशिक्षणं ठेवू शकतात. म्हणजे कुठला तृतीयपंथी आपल्या ज्या सगळ्या गोष्टी सोडून म्हणजे जे कम्युनिटीमध्ये राहणं, भीक मागणं ते सगळं सोडून शिक्षणाच्या प्रवाहात कसे येऊ शकतात. मग शिक्षणाच्या प्रवाहात येऊन त्यांनी आपला उदरनिर्वाह कसे करतील. म्हणजे जर आता त्यांच्याकडे इन्कम सोर्सचा कुठलाच भाग नाही, तर जर तो कसा विचार करतो म्हटलं तर काय होईल, की शिक्षण पूर्ण करून त्यांनी जॉब, नोकऱ्या कुठे करतील. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सरकार तर बघतीलच, बघणारच आहेत.
आणि साहित्य जर विचार केला तर काय होतं की प्रत्येक तृतीयपंथांना मला असं वाटतं की प्रशिक्षण द्यावे त्यांच्या त्यांच्या एरियात किंवा त्यांच्या त्यांच्या कम्युनिटीमध्ये जाऊन की त्यांनी आपले आत्मकथन किंवा इतर गोष्टी त्यांना जसं बरं वाटतं ते लिहून काढावे आणि प्रत्येकाची एक एक स्टोरी वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाची स्टोरी सारखी असं मी नाही म्हणू शकणार. तर ती स्टोरी प्रत्येकासमोर यावी आणि त्या समाजाला सोडून म्हणजे तो समाज तर आम्ही स्वतः बनवलेला आहे. तर तो समाज कुठेतरी या समाजात मिक्स कसा होता येईल साहित्यामुळे आणि लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल. आणि कारण काय आहे ना की काही तृतीयपंथी असे आहेत की तृतीयपंथी असूनच तृतीयपंथींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर हा दृष्टिकोन कसा बदलेल. जसं मी आता घरात राहते, आई वडिलांसोबत राहते, तर माझ्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि कम्युनिटीमध्ये जेव्हा तृतीयपंथी राहतात तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर या लिखाणातून असं मला वाटतं की त्यांनी काही गोष्टी साम्य ठेवाव्यात की हा समाज एकच आहे, वेगळा समाज नाही आहे. आपण म्हणजे हा पण आणि तो पण म्हणण्यापेक्षा हा समाजच एक आहे आणि आपण याची काहीतरी एक प्रतिष्ठित नागरिक होऊ शकतो. आणि लेखन अशी म्हणजे अशी एक वस्तू आहे की त्याच्यामुळे आपण लोकांना जाळू पण शकतो शब्दांना. तर लेखनामुळे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या घडू शकतात. तर मला वाटते की प्रत्येक तृतीयपंथी फेमस होण्यासाठी नाही तर आपलं एक दुःख मांडण्यासाठी साहित्याचा वापर करावा आणि पुढे यावं. कारण कसं आहे की तृतीयपंथांना पुढे करणं हा लोकांना आवडत नाही. कारण मी जर आज जेव्हा जेव्हा प्रयत्न करते की ॲज अ प्राध्यापक असते वेळी एक चांगल्या गोष्टीचा अनुभव झाला. कारण तिथे ज्या प्रिन्सिपल होत्या त्यांनी मला समजून घेतलं. त्या कम्युनिटीशी त्या बिलॉंग म्हणजे जुडून आहेत. तर त्यामुळे त्यांनी मला समजून घेतलं. पण जर मी एकटी गेले असते तर मला मिळाली असती का जॉब? किंवा मला हा इथपर्यंत येण्याचा मार्ग मिळाला असता का? तर मला हा विचार येतो की जर प्रत्येक शाळे आणि कॉलेजमध्ये जर प्रशिक्षण देत गेले की यांना ॲडमिशन द्या किंवा सगळ्या गोष्टी यांना प्रोव्हाइड करा. मला वाटतं की मी एक जनवन सांगेल की तृतीयपंथांना पदव्युत्तरपर्यंत शिक्षणच मोफत करायला पाहिजे. म्हणजे एक तृतीयपंथी शिक्षण घेण्यासाठी कुठेतरी मागे हटणार नाही. जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा त्या सगळ्या गोष्टी दूर होतील. मी एका वेळेस म्हणू शकत नाही की त्यांनी टाळी मागावी नाही किंवा मारावी नाही किंवा पैसे मागावेत नाही. कारण त्यांच्याकडे इन्कम स्रोत नाही आहे. तर त्यासाठी त्यांनी जर जेव्हा तुम्ही स्वतःहून आम्हाला नोकरी द्या, शिक्षणच नाही ते कशा बोलवताय तुम्ही नोकरी द्याल. माझी 12वीच नाही झाली तर मला कुठेच नोकरी करता येणार नाहीये. तर शिक्षणासाठी जर तुम्ही मोफत काहीतरी म्हणजे सवलती जर तुम्ही उपलब्ध करून देत असाल तर त्यामुळे काय होईल की प्रत्येक तृतीयपंथी शिक्षणाच्या प्रवाहात येईल. त्याला नोकरी मिळेल. मग तो लिखाण करू शकतो त्याची इच्छा असेल तर. पण एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून समाजात येऊ शकतो, वावरू शकतो. मी माझ्या लेखनातून जर विचार केला कला याच्यातून तर मला असं वाटतं की प्रत्येक तृतीयपंथांना डान्स हा खूप चांगल्या पद्धतीने आणि डान्स हा फक्त शारीरिकदृष्ट्या किंवा नृत्य प्रदर्शनी न ठेवता याच्यातून काही सामाजिक बोध देता येईल का लोकांना. कारण नृत्य कथा एक कथक मी करत आहे. मी कथक विशारद होणार आहे. झाली नाहीये, होणार आहे. तर काय होतं त्या कथकचा अर्थच असतो की कथा कहायचं कथक काय. तर आपण डान्स मार्फत एक स्टोरी सांगू शकतो लोकांना. ती लोकांना अत्यंत जवळ करेल. म्हणजे आपण एखादी जर डान्स करतो तर लोकं पाहायला भरपूर येतात. पण त्या डान्स मार्फत एखादी स्टोरी जात असेल तर लोकांना ती लवकर समजेल. कारण कितीही लेख लिहा, कितीही अग्रलेख लिहा किंवा कितीही लेखन करा, लोकं वाचत नाही. आजकाल म्हणजे आजचा समाज जो आहे, आजचा युग जो आहे, याच्यातले वाचक खूप कमी झाले. त्यामुळे मला असं वाटतं की कलामार्फत आपण ह्या गोष्टी करू शकतो. राहिला प्रश्न साहित्याचा तर साहित्य फार तशी कमीच आहे. याच्यासाठी प्रशिक्षण देणं खूप उत्तम राहील. प्रशिक्षण जेव्हा देतील तेव्हाच मला वाटतं की त्या लोकांना समजेल की आपण लिहिणं. कारण लिहिणंच नुसतं लिहिणं नसतं. त्याच्यात कुठल्या शैली असायला पाहिजेत, कुठली भाषा असायला पाहिजे किंवा कानामात्रा विलांटी याच्यावर पण आपल्याला अभ्यास करायला त्यासाठी त्यांना शिक्षण घेणं ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मला वाटतं की जी संस्थानं आहेत किंवा मीडियाज आहेत यांनी असं करावं की प्रशिक्षण सुरू करावं त्यांच्यासाठी शिक्षणासाठी आणि ते पण मोफत. तरच ते करतील. कारण सरळ म्हणतील आम्हाला जर पैसे भरायचे तर आम्ही शिक्षण करणार नाही. कारण त्यांचा एक मेन मोटो झाला आहे की आम्हाला ऑलरेडी पैसा मिळतोय टाळी वाजवून. तुम्हाला जॉब करायची गरज नाहीये. जेव्हा मी 40 ते 1 लाख रुपये महिन्याची टाळी वाजून करत असेल तर मी 10,000ची नोकरी का करावी? हा त्यांचा प्रश्न असेलच. पण मला असं वाटतं की मी माझ्या तृतीयपंथ बांधवांनाच सांगेल की
तुम्ही 10,000 कमवाल तर प्रतिष्ठित नागरिक म्हणून व्हाल. टाळी मागाल तर तुम्हाला लाटीतच जाल. त्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही 10,000ची नोकरी जर केली ना तरी सन्मानाने जगू शकता. तर त्यासाठी म्हणजे माझ्या लिखाणात तर हे सगळ्या गोष्टी येतीलच. आणि मी म्हणजे मांडणी सुरू झाली आहे माझी, तर मी ह्या गोष्टी सगळ्या नमूद करतच आहे. आणि अनेक गोष्टी अशा आहेत की मला थोड्याफार विचार करून मांडण्याचा वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावाच लागणार आहे. पण प्रत्येक तृतीयपंथांना या प्रवाहात शिक्षणाच्या आणि कला, साहित्य सगळ्या गोष्टीच्या प्रवाहात कसं आणता येईल, मला वाटतं की प्रशिक्षणामार्फत आणता येईल. आणि उत्तम प्रशिक्षण म्हटलं तर नृत्याच्या प्रदर्शनातून उत्तम असेल माझ्या माहितीनुसार. समाज हा आम्हाला एक्सेप्ट करतोच असं नाही आहे. प्रत्येक समाजामध्ये एक्सेप्ट करणारे लोक फार कमी असतात. तर त्यांना एक म्हणजे ठामपणे विचारण्याचा जर प्रश्न मी मांडला तर एक प्रश्न मी समाजासाठी करेन की तुम्ही आम्हाला वेगळे का समजता? म्हणजे असं आमच्यात काय वेगळं आहे की तुम्हाला असं आम्हाला वेगळं मानावं लागतं? कारण पुरातन काळापासून जर विचार केला तर मी म्हणजे कुठल्या पुस्तकांचा उल्लेख नाही करणार, पण पुरातन काळापासून जर विचार केला तर जेव्हा ब्रिटिश सरकारच्या आधी आपले मुघल शासन जे होते त्यांच्यात आम्हाला तर राण्यांसारखा व्यवहार मिळायचा. पण त्यानंतर ब्रिटिश सरकारने काही नमूद केल्या गोष्टी ज्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी नाही मिळत गेल्या. पण ब्रिटिश सरकारनं हा कायदा मोडून कित्येक वर्ष झाले आणि आता आपला पण भारतात हाच कायदा 377चा 2014 मध्ये मोडण्यात आला. पण फक्त कायदा तो कागदपत्र म्हणजे कागदोपत्री मोडण्याचा होता की खरंच आम्हाला एक्सेप्ट करण्याचा होता, मला हे अजूनही नाही कळलं. कारण समाज फक्त तोंडावर म्हणतो की आम्ही तुम्हाला एक्सेप्ट करतो, तुम्ही आमच्या सहभागी व्हा. पण कसे? तुम्ही जेव्हा आम्हाला हात देणार नाही तर आम्ही तुमच्यात कसे मिक्स होऊ? जेव्हापर्यंत तुम्ही आम्हाला समजूनच घेणार नाही. काय होतंय ना की तृतीयपंथी त्यांना म्हणजे एक चित्रीकरण झालंय की एक साडी नेसून किंवा सलवार नेसून ट्रेन लाईन, बस स्टॉप लाईन किंवा इतर दुकान लाईनमध्ये टाळी वाजवून पैसे मागणं हा त्यांचा बिझनेस आहे. पण हा बिझनेस कुणी बनवला? जेव्हा तुम्ही आम्हाला नोकरीच दिली नाही किंवा तुम्ही तुमच्यात आम्हाला वावरून घेतलंच नाही तर आम्हाला हा मार्ग निवडावा लागला. कारण आमच्याकडे उपाय नव्हता. आम्ही उपाशी मरणार तर नाही आहोत. कारण हे असं आम्हाला जन्माला कोणी टाकले नाही. तुमच्यासारख्याच व्यक्तीने जन्माला टाकले ना, वेगळे कुणीच तर नव्हते. म्हणजे माझी आई, माझे बाबा नॉर्मलच व्यक्ती आहेत. ते तृतीयपंथी नाही आहे, कारण तृतीयपंथी बाळ जन्माला नाही घालू शकत. मग त्यांना असा प्रश्न करायचा वाटतं की जेव्हा एक आई आणि वडील जेव्हा बाळांना जन्म घालतात तर तुम्हाला वंशाचा दिवा पाहिजे की एक बाळ पाहिजे की तुम्हाला म्हातारपणाचा आधार होईल? जर तुम्हाला वंशाचा दिवा पाहिजे तर तुम्ही IVF करा. तुमच्याकडे भरपूर उपयोग आहेत. तृतीयपंथांना जन्माला नका घालू आणि मुलींना पण जन्माला नका घालू. कारण आज जी अवस्था आहे ना, मला असं वाटतं की समाजामध्ये स्त्रियांना स्थान नाही आहे, त्याच्यामुळे तृतीयपंथांना पण स्थान नाही आहे. कारण जी दुय्यम वागणूक स्त्रियांना मिळते तर त्याच्यापेक्षा खालच्या पातळीची वागणूक आम्हाला मिळते. तर ती वागणूक कधी बदलेल? समाजाला मी एक संदेश नाही देऊ शकणार, एक आव्हान देईल की जेव्हापर्यंत तुम्ही बदलणार नाहीत ना, काय होतं ना की नेहमी आम्हाला मोर्चा करावा लागतो, बळजबरीपणाने आम्हाला पुढे यावं लागतं. तर त्यामुळे काय होतं ना, मानसिक त्रास आम्हाला फार होतो. आमची इच्छा नाही आहे की आम्हाला असं मोर्चाच करायला पाहिजे की भांडण तंटाच करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टी समजून घ्या तेव्हा आम्ही पुढे येऊ. पण तुम्ही मार्ग द्याल तेव्हा. कारण कसं आहे की रस्त्यावर काटे टाकणारे भरपूर आहेत, पण तुम्ही ते रस्त्यावरचे काटे उचलणारे बना, म्हणजे आम्हाला चालता येईल. तुम्हीच जर वारंवार जर काटे टाकत असाल तर आमच्या पायाला रक्त लागेल. मला जे ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्यासाठी अनेक लोक मिळाले. काही लोक चांगले, काही लोक वाईट. आणि नाव मेन्शन करायचं म्हटलं तर सर्वात आधी मी माझे PhDचे गाईड जे डॉक्टर रवींद्र भरमाडे आहेत, त्यांनी मला खूप मोठी साथ दिली आणि आजही देत आहेत. कारण त्यांच्यामुळे मी ग्रॅज्युएशन केलं, पण त्यानंतर मला माहिती नाही की मी शिक्षण करेल, पूर्ण करेल, काय नाही करेल, मला नाही समजलं. सरांनी म्हटलं की तू मराठी MA कर, PhD कर, मी गाईड तुझं होईल. तर म्हटलं ठीक आहे, आपल्याच कॉलेजमध्ये गाईड मिळत आहे तर करून घ्यावं असं मला वाटलं. पण PhD म्हणजे PhD कशावर करू आणि का बरं करू, त्याच्याने मला काय फायदा होईल? मी सरळ सांगेल की तृतीयपंथी ॲज एक जगण्याचा जर व्यवहार करतो म्हटलं तर एक मुलगा किंवा मुलगी जर शिक्षण घेऊन पुढं होत आहे, मोठं होत आहे, तर तो जॉब करण्यासाठीच होत आहे. तर
साहजिक आहे, मला पण जॉब हवी आहे. कारण माझे आई वडील मला जन्मपर्यंत नाही पुरणार आहेत. मग मी कशा भरोश्यावर आपलं पोट जगावं? मी मरणार तर नाहीये. कारण काय होतं ना, की समाजामध्ये आज मी कित्येक ठिकाणी ठोकर म्हणजे काय म्हणतात लाथ खाल्ली. जर असं सरळ सांगायचं म्हटलं तर मी कित्येक ठिकाणी लाथ खाल्ली आहे, की मला जॉब नाही मिळाला. कित्येक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले. माझ्या एमएची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर कारण कुठे-कुठे ठिकाणी एनी डिग्री कॅन अप्लाय असं असतं. तर एनी डिग्री कॅन अप्लाय म्हटलं तर माझी यूजी झालेली होती बीएमध्ये. तर मी अप्लाय करू शकत होते. मी अप्लाय केला, इंटरव्ह्यू केला, फॉर्म भरला, सगळ्या गोष्टी केल्या. पण नाही सिलेक्ट झाले. कारण त्यांना माहीत माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा होता. का? कारण मी तृतीयपंथी होते. माझं चालण्यात, माझ्या बोलण्यात, माझ्या राहण्यात सगळ्या मुलीच्या अवयवात की म्हणजे मुलीच्या गोष्टी होत्या. सो ते त्यांना नाही आवडलं. पण आम्हाला स्वातंत्र्य नाही आहे का? म्हणजे मी साडी नाही नेसू शकत का? मी शर्ट का घालावं? मला नाही आवडत शर्ट. मग शर्ट मी घालत नाही म्हणून तुम्ही मला नोकरी नाही देणार का? कारण एकेकाळी असं झालं होतं की जेव्हा नोकरी अप्लाय करायचा प्रयत्न झाला होता, तर माझा पहिला शर्ट पॅन्ट होता. तर त्यामुळे काय झालं की त्यांनी मला ऑफर केली, पण महिनाभर ठेवल्यानंतर त्यांना लक्षात आलं की नाही, हा काहीतरी वेगळा आहे, तर याला न ठेवलेलं बरं. कारण बाकीचे एम्प्लॉई त्यांच्यावर म्हणजे गैरसमज होईल. तर तुम्हाला गैरसमज होईल म्हणून मला नोकरीवरून काढलं. पण मला वाटतं की हा तो उद्देश नाही नसावा. तुम्हाला जी स्त्रियांची दुय्यम वागणूक आहे, तीच वागणूक त्याच्यापेक्षा खालच्या पातळीची वागणूक आम्हाला देता. म्हणून मला वाटलं की म्हणजे तुम्हाला वाटलं की तुम्ही मला नोकरीवरून काढून टाका. मग त्यानंतर अविनाश गोळीकर सर मला म्हणाले, की त्यांनी मला असं सांगितलं, की तुझं अनुभव कथन जर महाराष्ट्रात म्हणा की जगात म्हणा पहिल्यांदाच येते किंवा येईल, तर खूप अभिमानास्पद असेल आमच्यासाठी. माझ्यासाठी नाहीच म्हटलं त्यांनी, त्यांच्यासाठी. तर अशा लोकं केव्हा म्हणजे जन्माला येतील, की प्रत्येक तृतीयपंथांना पुढे करतील. म्हणजे एक मदतीचा हात तर पाहिजेच. काय असतं ना, की जेव्हा आपण पोळी बनवतो, तेव्हा नुसतीच कणिक मोडून आपण पोळी नाही करत. त्याच्यात पाणी टाकायला कोणीतरी पाहिजे किंवा निदान पाणी तरी पाहिजे. तर तो पाणी बनणारे तुम्ही नाही होऊ शकत. जेव्हा आमच्यासारखी कणिक जर मळायचा प्रयत्न करत असेल, जर तुम्ही त्याच्यात पाणी ओतत असाल, तर ती पोळी छान बनेल ना मग. तेव्हाच दुसऱ्यांना खायला म्हणजे बरं वाटेल. तर मला असं वाटतं, की मदतीचे हात देणारे लोक असे फार कमी आहेत. म्हणजे 100तून मला वाटतं, की एकच आहे. नाव घ्यायची म्हटलं तर माझ्यासाठी तर अभिमानाची गोष्ट आहे, की मला साथ देणारे खूप लोक आहेत. म्हणजे 4 वर्ष कोरोनाच्या नंतरच्या काळापासून मला मदत करणारे फार मिळाले. कारण माझा जो प्रामाणिकपणा आहे किंवा जो माझी वागणूक आहे ती ऑफिशियल कामानिमित्त किंवा तशी मी बनवली. कारण तुमच्यासाठी. मी त्या अवस्थेत पण असताना साडी नेसू शकत होते किंवा सलवार नेसू शकत होते. पण कुणासाठी? की मला काहीतरी म्हणजे वेगळं जॉब मिळेल किंवा एक इन्कम स्रोत मिळेल. त्यासाठी मला तुम्ही म्हणजे तुमच्या जगात येण्यासाठी मला ह्या वेशात न येता मला त्या वेशात राहून सोबत यावं लागलं. आणि मग त्यानंतर काही लोक अशी मिळाले, की ठीक आहे, तू जसं आहेस तसं चालेल आम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. पण असे लोक जर जन्माला आलेत ना, तर मला वाटतं की तृतीयपंथांचं खूप मोठं सौभाग्य असेल, की त्यांनी लिखाण करू शकतात, मोठ्या-मोठ्या गोष्टी करू शकतात, जसे की कला कर्तबमध्ये विशारद करू शकतात, नृत्यामध्ये समोर येऊ शकतात, लेखन करून छान लेखिका होऊ शकतात किंवा त्यांच्या पुस्तकात. आणि मला एक सांगावसं वाटतं, की जेव्हा तृतीयपंथी याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन समाजात नसेल, तोपर्यंत पुढे जाणार नाही. तर एक असं सांगावसं वाटतं, की युनिव्हर्सिटीमध्ये मी सध्या कॉलेजात बाकीच्या गोष्टी नाही म्हणू शकत, पण कॉलेजेसमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये तृतीयपंथीचं शिक्षण द्यावं. जसं की काही मुलीच्या कविता असतात किंवा मुलांच्या असतात. अशाच काही कविता किंवा काही लेसन्स जर शिकायला कॉलेज लेव्हल किंवा कुठल्या लेव्हलला जर मिळालं, युनिव्हर्सिटीने किंवा विद्यापीठाने जर सवलती करून दिल्या, तर मला वाटतं की पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. तर हे लक्षात घ्यावं सगळ्या गोष्टींनी. आणि मी जो अनुभव कधी घेईल या गोष्टीत तर हे मांडेलच नक्कीच. कारण याची खूप मोठी गरज आहे. जेव्हा समाज आम्हाला एक्सेप्ट करेल, आम्ही असं म्हणतो ना की आम्हाला एक्सेप्ट करा, आम्हाला एक्सेप्ट करा. आम्हीच का म्हणावं? तुम्ही का नाही म्हणत की तुम्ही आमच्यात या, तुम्ही आमच्यात या? जेव्हा तुम्ही स्वतःहून म्हणाल की तुम्ही आमच्यात या, जेव्हापर्यंत आपण कोणाचं जेवण ठेवत नाही तेव्हापर्यंत आपल्या घरी जेवायला येत नाही. जेव्हा तुम्ही आमचं जेवण ठेवाल तेव्हाच आम्ही तुमच्या घरी जेवायला येऊ.
तृतीयपंथांना असं समजतात की तुमच्यात देवी येते, एक देवी रूप आहे किंवा तुमचं बोललेलं लागतं, असं काही नाही. हे सगळं तोटांड आहे. माझ्या माहितीनुसार सगळं तोटांड आहे, कारण कुणाचं काही बोलायला लागत नाही. फक्त एवढंच असतं की आपण खूप कुणाला दुःख देतो आणि जर त्याने मनातून काहीतरी बोललं तर लागतं. ते नॉर्मल व्यक्तीचं पण लागतं. जरुरी नाही की तृतीयपंथीच झालं पाहिजे. तर असं वाटतं की आम्हाला देवी रूप किंवा वेगळं काहीतरी न समजता तुम्ही आम्हाला एक नॉर्मल व्यक्ती म्हणून एक्सेप्ट करा, तर आम्ही तुमच्यात येऊ, असं मला वाटतं.